तर काँग्रेसची 7 मतं यामध्ये फुटली। काँग्रेसकडे 37 मतं होती। काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांना 25 मतं मिळाली। तर काँग्रेसची 7 मतं यातली फुटलेली आणि सातवांना 25 मतं देऊन काँग्रेसकडे 12 मतं शिल्लक होती आणि त्यातली 7 फुटलेली आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 17 मतं होती। काँग्रेसच्या 6 मतांची नार्वेकरांना गरज होती। पण प्रत्यक्ष नार्वेकरांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली, म्हणजेच काँग्रेसची 7 मतं फुटली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 42 मतं असताना दोन्ही उमेदवारांना 5 मतं जास्त मिळाली आहेत आणि हीच 5 मतं काँग्रेसची असल्याची चर्चा आहे। म्हणजेच काँग्रेसच्या 7 मतांपैकी 5 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादींना फोडली। तर काँग्रेसची 2 मतं ही भाजपनं फोडलेली आहेत, म्हणजेच ही 2 मतं भाजपकडे गेली आहेत। तर भाजपकडे 115 मतं होती। भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची 118 मतं मिळाली। भाजपकडे काँग्रेसची 2 मतं आणि इतर एका आमदारांचं मत भाजपला मिळालं, याचा अर्थ 3 मतं भाजपला जास्त मिळाली आहेत। तर शिंदेच्या शिवसेनेकडे अपक्षांसह 46 मतं होती आणि दोन्ही उमेदवारांना 49 मतं मिळाली। म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला समाजवादी पार्टी तसंच MIMची मतं मिळाल्याची शक्यता आहे।